ती एक रात्र. गावातली ती भयानक शांतता, अंधारलेली रात्र. गाव असतो घाबरून. रोज अनेक झालेले गायब. कोणास ना हे कळेल. कधी कुठे आणि कधी कसे. अनामिक भीती मनात उमटत एक शिरशिरी जायची. भीतीचा मायाजाल पूर्ण गावाला वेढा घातला होता. लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच एक अनामिक भीती वाटत होती. गाव तसं हे चांगलं, पण हे विपरीत असे का घडते? असे कितीतरी प्रश्न होते, ज्याची उत्तरे सापडत नव्हती. अनेक प्रश्नांचा बांध मनात राहतो कोंडून. मलाच काही कळत नव्हते. अमावास्येची रात्र, भयानक शांतता, कुत्र्यांचं ते विव्हळणं, त्या आवाजाने काळीज जाते फाटून. मनाचा थरकाप उडून जातो. आज कोणाचा नंबर आहे, अशी भीती मनात येऊन जाते. पिवळं झाडाच्या झावळ्यात पडलेली ती विहीर, त्याची ती सावली खून भयानक वाटत होती. मध्येच पक्ष्यांचा ते विचित्र येणारा आवाज, कुत्र्याचं भुंकणं, सगळं काही मनाचा थरकाप उडवणारं होतं. अशा वेळी पूर्ण गाव निश्चित पडून राहायचं. लहान मुलं घाबरून जायची. दर अमावास्येला ती तिची वेळ ठरलेली असायची. ती यायची. अशाच एका रात्री ती रडायची. त्या आवाजाने कानठळ्या बसायच्या. छाती बडवत ती राहायची. का रडायची ती, हे कोणालाच माहीत नव्हते. तिला कोणी पाहिजे नव्हते. ती तिच्या वेळेला यायची, रडायची आणि मग एक भयानक किरकाडी कानावर पडायची. ती किरकाडी कोणाची, हे कोणालाच माहीत नव्हते. भीतीने कोणीच बाहेर पडायचे नाही. कोणी उठायचं पण नाही. जीव मुठीत घेऊन ते तसेच पडून राहायचे. दुसऱ्या दिवशी त्यांना समजायचं, आपल्यातलं एक कमी आहे. संपूर्ण गाव जमायचं. डोक्याला हात लावून बसायचं. कोणाला काही सुचायचं नाही. यातून आपली सुटका कशी होईल, हे काही त्यांना कळायचं नाही. मग तो रडायचा आवाज अन ती भयानक शांतता. नेहमीच असं घडायचं. प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक अमावास्येला हे असं घडायचं. पुढच्या अमावास्येच्या वेळी मी शोध घ्यायचं ठरवलं. लपून बसलो मी आणि ती येण्याची वाट पाहू लागलो. आली ती तिच्या वेळेला. डोक्यावर पदर, एका नवीन नवरीसारखी ती सगळा शृंगार करून आलेली होती. तिच्या पायातल्या घुंगरांचा आवाज शांतता चिरत होती. ती आता एका घरासमोर थांबली होती आणि मग तिने रडायला सुरुवात केली. जोडीला तो कुत्रा आवाज. माझं अंग थंड पडलं. मी थरथर कापू लागलो. ती पुढे काय करते ते पाहू लागलो. आणि मी बघत राहिलो. तो दरवाजा आपोआप उघडला गेला. ती आत गेली आणि एका व्यक्तीला घेऊन बाहेर आली. ज्याला तिने आणलं होतं तो माझा मित्र होता. ती आता त्याचं काय करते ते बघू लागलो. ती आता माझ्या दिशेने वळली आणि तोच तिने तिच्या डोक्यावरचा पदर बाजूला केला. आता तिचा चेहरा मी बघू शकत होतो. ती कोण आहे हे मला समजणार होतं. ती आता मध्यभागी आली आणि तिचा चेहरा मला दिसला. तिचा तो चेहरा बघून माझ्या डोळ्यातून किंकाळी बाहेर पडली आणि मी तिथेच बेशुद्ध पडलो. दुसऱ्या दिवशी उठलो तेव्हा ती घरी होती. मी घरी कसा? कोणी आणलं मला इथे? मी स्वप्न तर पाहिलं नाही ना? पण नाही, मला बाहेरून आरडाओरडा आणि रडण्याचा आवाज येत होता. म्हणजे रात्री जे घडलं ते सत्य होतं. अजूनही तो चेहरा आठवला की संपूर्ण अंगाला घाम फुटतो. माझी वाचाच बंद होऊन जाते. एक अनामिक भीती माझ्या मनात घर करून जाते.